सोलापुरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने व मागण्या पूर्ण न झाल्यास 8 जूनला जळगाव येथे पदयात्रा काढण्याचा इशारा. केंद्र जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून 1 जून ते 5 जूनपर्यंत धरणे आंदोलन इथं जिल्हा परिषद समोर करण्यात येणार आहे. त्या आंदोलनामध्ये 5 दिवस 1 ते 5 तारखेपर्यंत इथं जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन असेल. त्याच्यानंतर जर काही आमच्या मागण्या जर मान्य नाही झाले, पेमेंट जर वेळेवर जर नाही जमा झाला, तर आमची रूपरेषा ठरल्याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये आंदोलनाची रूपरेषा आहे. त्या पद्धतीनं आम्ही जर 1 ते 5 तारखेपर्यंत जर थकीत पेमेंट जर जमा नाही झालं, तर आम्ही 8 तारखेला जळगाव या ठिकाणी ST स्टँड ते गुलाबराव पाटील, माननीय गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढणार आहे. आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले एकूण 700 BRCRC तेथे जमा होतील आणि त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याच्यावर पण जर पेमेंट जमा झालं नाही किंवा थकीत मानधन जर जमा झालं नसेल, तर त्यावेळेला आम्ही सर्व परिवारासहित त्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार आहे. आणि हा त्यांना आमचा सर्व BRCRC यांच्याकडून त्यांना इशारा आहे की जर पेमेंट जर वेळेवर जमा नाही झालं, तर आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. आणि हे आंदोलन अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व BRCRC हे जळगाव इथे होणार आहे. तरी याची दखल घ्यावी. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.